नमस्कार शेतकरी बंधू, शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो। आज आपण सुपर गोल्डन सीताफळ याविषयी थोडेसे शेतकऱ्याशी प्रश्न संवाद करणार आहोत। तर आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करू, त्यांची मुलाखत घेऊ आपण। सर, तुमचं पूर्ण नाव काय आहे? माझं नाव शाहसाहेब आमिर मुल्ला, राहणार फणेपूर, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव। तर सर, तुमची आणि माझी भेट झाले, हे कधीचा कालावधी असं तुम्ही? हा, मी पुण्याहून येत होतो सहज आहे। मग तुमचा नंबर बघून तुम्हाला कॉल केला सहज। किंवा आमची छाटणी करायची आहे आणि तुम्हाला वेळ मिळेल का? तुम्ही लगेच होकार दिला आणि 2 दिवसात आम्ही तुमच्या इथे येतो स्पॉटवर म्हणून सांगितलं तुम्ही। मग आता सर, मला एक नॉर्मली आता तुम्ही छाटणीसाठी मला बोललेलं होतं, तर गेल्या वर्षी छाटणी आणि ह्या वर्षी छाटणीमध्ये थोडा फरक काय वाटतं हे सांगा मला। यापूर्वी आम्ही स्वतः छाटणी करत होतो लेबर लावून, पण त्याच्यापेक्षा तुमच्याकडून छाटणी करून घेतल्यामुळं बाग व्यवस्थित सुटसुटीत आणि फळधारणा चांगली झालेली दिसून आली। तर म्हणजे सुटसुटीत बाग म्हणजे बागेच्या खालचे म्हणजे तुमचे खोड कशा पद्धतीने करून घेतलेले आहेत आणि हवा खेळती राहण्यासाठी कसं केलं हे पण थोडं म्हणजे मी बोलण्यापेक्षा तुम्ही सांगा ना। काय झालं माहिती आहे का, आता आमची फांद्याची संख्या जास्त होती, त्याच्यामुळं हे विरळणी केल्यामुळं फांद्याची संख्या कमी झाली आणि झाड हवा खेळती झाली आणि त्याच्यामुळं सेटिंगचं प्रमाण वाढलेलं दिसून आलं। बर, तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला गेल्या वर्षी झाडाची सेटिंग किती होती आणि ह्या वर्षी सेटिंग मध्ये काय वाटतंय तुम्हाला? गेल्या वर्षी आमच्याकडे 60 ते 70 सेटिंग होती। पण या वर्षी जर बघितलं तर त्याच्या दुप्पट सेटिंग झालेली आहे, पण तेवढी काय गरज नाही, थोडी विरळणी करावं असं मला वाटतंय। बरोबर आहे। मग तर विरळणी कशामुळे करावीशी वाटतंय तुम्हाला? फळांची साईज येण्यासाठी। आणि जर तुम्ही आता फळांची विरळणी करणारे म्हणताय, पण आता तुम्ही गेल्या वर्षी 60-70 सांगितलं, पण ऍक्च्युअली ह्या वर्षी तुम्ही काही झाडांना फळ मोजले असतील ना, तर किती संख्या होती तरी झाडाला? एक म्हणजे एका झाडाची संख्या टोटल सांगा, पण आपण सरासरी काढू। या वर्षी आमच्या झाडाला जर ऍक्युरेट मोजलं तर 125 पर्यंत सेटिंग आहे। पण आता त्याच्यात तुम्ही विरळणी करायची म्हणताय? विरळणी करून आमचा विचार आहे एक 80 ते 90 ठेवावं। आणि साईज साठी। मग आता सर, ही जी बाग आहे ती आपली खरं किती वर्षाची बाग आहे? ही आमची आता या 5वं वर्ष आहे। 5 वर्ष चालू आहे। 5व्या वर्षी तुम्ही ह्या बागेसाठी सेटिंग वगैरे ह्याच्यासाठी समाधानी आहेत? हो, समाधान आहे। आणि आतापर्यंत तुम्ही छाटणी केल्यापासून आतापर्यंत डोस किती गेले तुमचे? आमचा हा पहिलाच डोस आहे। पहिला डोस गेला? पहिला डोस दिलाय। आणि यापूर्वी उन्हाळ्यामध्ये छाटणी झाल्यानंतर एक डोस दिला होता, पण सेटिंग नंतर हा पहिला डोस आहे। पहिला डोस। आणि फवारणी किती झाल्या तुमच्या? एक फवारणी केलेली आहे फक्त। एक झाली? हो। कोणती केली तुम्ही, म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक केली का दोन्ही कॉम्बिनेशन? कीटकनाशक, बुरशीनाशक आणि सेटिंग चेक केली। तिन्ही एकदाच मिसळून केली। आता जे सरांनी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं जर तुम्ही बघितलं तर फळामध्ये जे क्वालिटी पाहताय ती फळाची क्वालिटी पण पाहू शकता कशा पद्धतीनं क्वालिटी आहे। फवारणी सुद्धा जास्त केलेलं नाही त्यांनी, एकच फवारणी म्हणतात सर। तर त्या पद्धतीनं फळाची साईज पण पाहू शकता कशा पद्धतीने झालेली आहे आणि सेटिंग पण एकदम योग्य झालेली आहे। तर ही एकच झाड मी आता दाखवतो, तुम्हाला वाटतं एकच झाड दाखवतो, तरी तुम्ही प्रत्येक झाडाचं पाहू शकता। बागेमध्ये पण त्यांचं नियोजन एकदम योग्य पद्धतीने आहे। हे पण झाडाचे तुम्ही माल पाहू शकता, झाडाचा पण सेटिंग आहे अशा पद्धतीने पूर्ण सेटिंग झालेले आहे सरांचे। इकडे सुद्धा आहे, हे पाहू शकताय पूर्ण कशी सेटिंग आहे। त्यांची फवारणी आणि त्यांच्या डोसच्या मानानं हे त्यांचं खूप असं एकदम योग्य आहे। आणि हे पण झाड तुम्ही बघताय तेव्हा काही तर मी खाली छाटणी करताना पूर्ण खाली खोड ती काढलेलं आहे आपण पूर्ण, आणि झाड पूर्ण गोलमध्ये विरळण्यामध्ये घेतलेलं होतं, कारण झाडाला हवा खेळती राहिल्यामुळं सरांच्या बागेला पूर्ण सेटिंग पण एकदम योग्य आहे। हवाई पहा सर कसा माल आहे पूर्ण। जे काय आपल्याला म्हटले जातात की गोल्डन सीताफळला माल लागत नाही, हे मला ह्या सगळ्या अनुभवातून असं वाटतंय की ही चुकीची थोडीशी अफवा आहे। कारण तुम्ही पाहू शकता ही माल तर किती पूर्ण माल भरलेला आहे आणि प्रत्येक फांदीला हा 3-4 5-6 फळं तर आहेत। आता तरी पण सर जे म्हणतात की आपण ह्याला विरळणी करणार आहे, तर ते विरळणी करणं गरजेचंच आहे सध्या ह्या बागेला। अशा पद्धतीनं पूर्ण बागेला माल आहे आणि ही एकच नाही तर तुम्हाला मी प्रत्येक झाडांचं पण दाखवलेलं आहे। आणि ह्या बागेमध्ये मेन म्हणजे छाटणी केल्यापासून ह्याला जे काय शेंडा मारायचा असतो ते काय शेंडा मारलेला नाही,
शेंडा नाही ना मारलेला सर तुम्ही? शेंडा मारला नाही. शेंडा मारलेला नाही. शेंडा न मारता ती ब्रँचची जी काय लांबी म्हणताय ही लांबी सुद्धा पाहू शकताय, खूप कमी लांबी आहे आणि त्याच मानानं झाडाला पण सेटिंग त्या पद्धतीनंच आहे. आता इकडं पण दुसऱ्या लाईनीत आपण पाहू शकतो. हे झाड पाहू शकताय बघा, पूर्ण सेटिंग पाहू शकताय कशा पद्धतीने सेटिंग झालेली आहे. आणि इथं पण आपण पाहू शकताय झाडामध्ये पण आपण कसं विरळणे करण्यासाठी कशा पद्धतीने आपण झाडं मोठमोठी फांदी आपण काढलेली होती बागेची. ज्यावेळेस आपण ह्या बागेची मोठी फांदी काढतो त्यावेळेस जरा थोडेसे सर नाराज होत होते, पण आता ते एवढे खुश आहेत की त्यांना झाडामध्ये विरळणी पण दिसले आणि पाहिजे तेवढा माल पण दिसलेला आहे. तर आता सर आता आपण जेवढा माल बघितलाय तर एवढ्या सगळ्यामध्ये तुमचं म्हणजे तुमचं समाधान किती पत आहे असं तुम्हाला वाटतंय? तरी नाही, मी या वर्षी छाटणी आणि फळधारणेमध्ये पूर्णपणे समाधानी आहे. पूर्णपणे 100% म्हणायला काही अडचण नाही बस. आणि तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं गवत वगैरे काढू नका, त्या पद्धतीने काय तुम्ही केलेलं नाही. आता पूर्ण थोडीशी मशागत करून घेतलेली आहे सरांनी. तर आता अशा पद्धतीने तुम्हाला छाटणी पाहिजे असेल किंवा योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा झाडाला आम्ही कशा पद्धतीने आकार देऊन झाडामध्ये कशी सेटिंग घेतलेली आहे आणि कसा बहार भरलेला आहे हे पाहू शकताय. आणि कमी औषध पाण्यावर झिरोच म्हणाल का अडचण? कमी म्हणजे एकच डोस आणि एकच फवारणी अशा म्हणजे एकदम झिरो बजेटमध्ये झाल्या प्रकारेच हे केलेली बाग आहे. आणि जमीन पण पाहू शकताय अशी कशी जमीन आहे. तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला पूर्ण शेतीबद्दल माहिती पाहिजे असेल तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. श्री तुळजाई हायटेक नर्सरी, बार्शीकर, सांगोला. प्रोप्रायटर समाधान मुंडे. शिक्षण BSc ॲग्री, MBA व मारापळमध्ये असणारा अनुभव हा 21 वर्षाचा अनुभव आहे. तर तुम्ही ह्याचा सर्व शेतकरी बांधवांनी असं मला वाटते. आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व आपल्या व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांना पुढे पाठवा व अशाच पद्धतीने तुमचे प्रेम मला लाभू द्या. मी तुम्हाला पूर्ण ह्याच्याबद्दल सहकार्य करेल. तर माझा नंबर 820 822 1007 या नंबरवर संपर्क करू शकता. धन्यवाद.